प्रणाम साथियों, मैं आचार्य दिगंबर पांडोले जी। अभी चालीसगांव शहर में मेरा शिविर आयोजित किया गया है, जिसमें काफ़ी सारी शिविरार्थियों ने सहभाग लिया, जिसमें हमारे बाबूजी रामराव पाटिल जी, इन्होंने दूसरी बार हमारे शिविर में भाग लिया है और इनको काफ़ी फ़ायदा हुआ है और काफ़ी अच्छा ये महसूस कर रहे हैं। एज इनकी लगभग 80 साल के होने के बावजूद भी काफ़ी सारे लोगों को प्रेरित करते हैं प्राकृतिक चिकित्सा के प्रति और उनको काफ़ी लाभ प्राप्त हुआ प्राकृतिक चिकित्सा के माध्यम से। तो उनसे अपन सुनते हैं कि उनको वास्तव में क्या लाभ प्राप्त हुआ, क्या इससे एज के लोगों को भी प्राकृतिक चिकित्सा शरीर शुद्धिकरण बहुत ज़रूरी है। तो आइए उनसे जानते हैं, रामराव पाटिल जी से। आइए। मी RB पाटील सर। मागच्या वर्षीसुद्धा मी या शिबिरामध्ये भाग घेतला। मला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आला। आताही दुसऱ्यांदा मी या शिबिरामध्ये भाग घेतला। मला बद्धकोष्ठता, नंतर पित्त वाढल्यामुळे शरीराला आलेले लाल डाग आणि तिसरं माझ्या तोंडात झालेले अगदी असे छल्ले। पण या शिबिरामध्ये मी भाग घेतल्यामुळे माझे जवळजवळ 75% हे आजार बरे झाले। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण इतर दुसरीकडे पैसा खर्च करण्यापेक्षा या शिबिराला तुम्ही जर जॉईन करून घेतलं, हे शिबिर फार चांगलं आहे। ज्यांनी आयोजित केलेलं आहे निश्चित प्रेम करतात ते आपल्यावर। अगदी कधीच त्यांचा तो हसरा चेहरा, त्यांचं ते बोलणं, त्यांचं वागणं आणि काही कोणी विचारलं तर अगदी नम्रपणे त्याचं उत्तर देतात। म्हणून मी एक बार परत आणखी तुम्हाला विनंती करतो, ज्यांना अनेक अशा व्याधी असतील की तुम्ही सगळे हॉस्पिटल फिरून आला असाल, पण या शिबिराला जर एकदा तुम्ही भेट दिली आणि जॉईन झाले तर 100% सांगतो तुमचे आजार दुरुस्त होतील। फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आचरण करायला हवं। धन्यवाद।